जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या कित्येक शतक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं, संघर्ष त्यासाठी केला, तो क्षण अखेर अवघ्या जगानं अनुभवला। अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झालाय। 22 जानेवारी 2024 रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण देखील करण्यात आले। या सोहळ्याच्या निमित्तानं भारतासह अवघे जग हे राममय झालं होतं। श्रीरामांचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला, सनई चौघडे वाजवण्यात आले। 5 मंडपातून पंतप्रधान मोदी हे राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात केली। प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला। गणपती पूजन करून रामलल्लांचे पूजन, प्राणप्रतिष्ठा अभिषेक करण्यात आला। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचा एक मुकुट श्रीरामचरणी अर्पण केलाय। प्रभू श्रीरामचंद्रांची आरती देखील यावेळी करण्यात आली। राज सुकुमार असेच रामलल्लांचे स्वरूप यावेळी भावलंय। रामलल्लांना विविध प्रकारची फुले, हार, रत्नजडित अलंकार अर्पण करण्यात आले। हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। यावेळी दिग्गज मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली होती। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते। या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातील सुमारे 7140 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रनौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते। तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योग जगतातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते। बागेश्वर बाबा यांच्यासह साधू संत महंत यांची देखील या महासोहळ्यासाठी विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। असा या रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात अयोध्येत संपन्न झालाय। यानंतर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशन या ठिकाणी संपन्न होते। आपल्यासोबत केदार दिघे सर, काय सांगाल आजच्या अधिवेशनात? आपल्याला आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ठाकरे हे नाव आलं की ऊर्जा येते आणि तीच ऊर्जा घेण्याकरता या अधिवेशनाकरता महाराष्ट्रावरचे शिवसैनिक, सगळे वरिष्ठ पदाधिकारी, महत्वाचे पदाधिकारी हे उद्धव साहेबांचा विचार ऐकण्याकरता आणि पुढची वाटचाल ठरवण्याकरता हे इकडे सगळे जमलेले होते। यशस्वी वाटचाल ही आपल्याला काल सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, ज्या पद्धतीच्या नोटिसेस बजावल्या,
त्याच्यावरून आपल्याला समजून येतं की कशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण गेलं 1.5 वर्ष चाललेलं आहे. या 1.5 वर्षाच्या काळाच्या अगोदर ज्या पद्धतीचं उद्धव साहेबांनी योग्य त्या पद्धतीने महाराष्ट्राची काळजी घेतली, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांची काळजी घेतली, त्याच्या बाबतीत त्यांचं कौतुक किती केलं गेलं हे उभ्या जगाने बघितलेलं. मला असं वाटतं असाच मुख्यमंत्री हा सगळ्यांना अपेक्षित आहे. आणि काल ज्या पद्धतीने जे वंदनीय बाळासाहेबांनी, वंदनीय दिघे साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं, त्या स्वप्नाची आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या माहितीसाठी सांगतो की पहिली चांदीची वीट ही अयोध्याला सन्माननीय वंदनीय आमचे गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली. आणि काल आपलं स्वप्नपूर्ती होताना आपल्या सगळ्यांना दिसलं. पण हे जसं उद्धव साहेब बोलले की कालची स्थापना झाली, कालचा तो इव्हेंट झाला, पण याच्या पुढची वाटचाल ही रामराज्याकडे खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे आणि तीच अपेक्षा. मात्र या संपूर्ण अधिवेशनावर नितेश राणे म्हणताय की नाशिकमध्ये जे सगळे जमले ते जिवंत मुद्दे आहेत. मला असं वाटतं कोणाच्या टिप्पणीला कितपत उत्तर द्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसैनिकांना आणि शिवसैनिक नेत्यांना व्यवस्थित माहिती आहे. ज्यांची काडीमूळ किंमत कधी राहिली नाही, अनेक पक्ष ते फिरले. मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता एकमेकांवरती राजकीय टिप्पणी करत असताना आपली पात्रता ही ओळखली गेली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने बोललं पाहिजे अशी माझी त्यांना सूचना. साहेबांनी भाषणात सांगितलंय की तुम्ही जय श्रीराम म्हणून फक्त हिंदू होत नाही आणि संपूर्ण आपण बघतोय की फक्त एका भगव्यासाठी तुम्ही एका भगव्याचे 4 तुकडे करताय, यावर काय सांगा? नक्कीच आपण बघाल की जिकडे अध्यात्म येतं तिकडे राजकारण येता कामा नये. या मताचे सन्माननीय दिघे साहेब होते, बाळासाहेब होते, वंदनीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत आणि आम्ही सगळेच आहोत. पण महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांचे, शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आपण बघितलं असेल की मराठा आरक्षण घेण्यासाठी मराठा नागरिक, आपले लोक, आपले बांधव हे किती प्रयत्न करतात आणि प्रत्येक वेळेला फक्त आश्वासनाची खिरापत त्यांना दिली जाते. खऱ्या अर्थाने हे जे करायला पाहिजे ते प्रशासन करत नाहीये, ते आजच्या दिवसात जे राज्य सरकार करत नाहीये. आश्वासन देत देत या लोकांनी 1.5 वर्ष खेचलं. त्यांची परतफेड जी करायला पाहिजे होती, परतफेड करायला पाहिजे होती, पण ती केली जात नाही. मला असं वाटतं लोकांना फक्त चुना लावण्याचं काम हे सरकार करतं. अधिवेशन संपूर्ण आपण बघतोय, या अधिवेशनाकडे संपूर्ण विरोधकांचं लक्ष आहे. या अधिवेशनातून विरोधकांना काय इशारा द्याल? मला असं वाटतं इशारा उद्धव साहेब जो द्यायचा ते देतातच आहेत. संध्याकाळची आज जाहीर सभा आहे. उद्धव साहेब योग्य ते मार्गदर्शन या महाराष्ट्राच्या नागरिकांना करतीलच, पण त्यांचा आदेश हा आज त्यागत शिवसैनिकांनी जसा वंदनीय बाळासाहेबांचा पाळला, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांचा पाळला, तसाच त्यांचा आदेश, आदित्य साहेबांचा आदेश हा आमच्यासारखे शिवसैनिक हे सदैव पाळत राहतील. ज्यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे ते गद्दारी करू शकत नाही. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची गोडधोड ही यशस्वी पद्धतीने कशी करता येईल, महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा होईल, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा, शेतकऱ्यांचा कशा पद्धतीचा उत्कर्ष करता येईल याच्याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. एकंदरीत आपण बघतोय की ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे ते कधीही गद्दारी करू शकत नाही असे यावेळी केदार दिघे यांनी म्हटलंय. जागर जनस्थानसाठी शुभम मुर्ती पाटील. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आता कसं होईल र तुमची तर गार खांदून फुली बघा मतदार आहे ना. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या अधिवेशनासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ठाकरेंची वाघीण समजली जाणारी अयोध्या पोळ यांनी नाशिकच्या अधिवेशनातून विरोधकांवर एक खोचक टीका केली आहे. बघूया काय सांगाल. आज संपूर्ण अधिवेशनामध्ये सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्साह आहे. खरं तर जेव्हाही पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा मेळावा होतो किंवा सभा होते किंवा मीटिंग होते तर प्रत्येक शिवसैनिकांमध्ये, प्रत्येक पदाधिकाऱ्यांमध्ये हा उत्सव किंवा उत्साहाचं वातावरण जे आहे ते असतंच. आज तर सगळ्या देशाला डबल धमाका ऐकायला मिळणार आहे. अर्थात मला आणि सगळ्याच मंडळींना आज डबल पर्वणी आहे. सायंकाळी सगळ्यांची उत्सुकता असणारच आहे. आणि जे केव्हाही प्रश्न करतात त्या प्रश्नांची उत्तरं तर ही कुठल्याही म्हणजे जी स्वतःला स्वयंघोषित जागतिक स्तराचा खूप मोठा पक्ष समजतात त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसतात. अपेक्षा करते की उद्धव साहेबांनी जेव्हाही कधी प्रश्न केले तर त्या प्रश्नाचं एखादं तरी तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा करते. एकंदरीत साहेबांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की सत्ता नको, आता आपण अस्तित्वासाठी लढाई पुढे सुरू ठेवणार आहे.
अर्थातच प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागतं आणि सध्याची ही जी आपण मागच्या 9 वर्षापासून आणि खास करून ही आता कोविडच्या आधीपासून ची आपण जी पद्धत किंवा आपण जो प्रकरण बघतो आहोत असं वाटतं की खरंच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार आहे की नाही. कारण तर कुठल्याही गोष्टीवरती म्हणजे दह्यावरती याच्यावरती सुद्धा आपल्याला जीएसटी म्हणजे मग उद्या आपण जे घालतोय कपडे म्हणजे आम्हीच शेतकऱ्यांनी कापूस पिकवायचा आम्हीच तो तुम्हाला द्यायचा तुम्ही मागेल त्या किमतीमध्ये नंतर तेच वस्त्र जेव्हा आम्हाला घ्यायला लागतात तेव्हा ते तुमच्या किमतीने घ्यावे लागतात पण तुम्ही कापूस आमच्या किमतीने घेत नाही. तर अशाच म्हणजे जसं शेतकऱ्यांचं अस्तित्व किंवा विद्यार्थ्यांचं नोकरदारांचं महिलांचं जे अस्तित्व आहे तर प्रत्येकानेच आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागणार आहे. एकीकडे म्हणायचं की बेटी पढाओ बेटी बचाओ आणि त्याच बेटीला त्याच महिलेला इतकं अश्लील पद्धतीने बोलायचं तिला कंट्रोल करायचं किंवा जो कोणी कुठला एखादा नेता असेल तर त्याच्या घरापर्यंत पोहोचायचं त्याच्या बहिणीवरती मुलीवरती बोलायचं म्हणजे आता प्रत्येकाला म्हणजे आपण नेहमी म्हणजे अस्तित्व हे फक्त राजकारणासाठी नाही तर आज या देशामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे ज्याला आपण हुकुमशाह सुद्धा म्हणू शकतो. तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं आता प्रत्येकाने सुरू केलं पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीत या सर्वांनी जी शिवसेना सुरुवात गद्दारी केली आहे त्यांच्या भाषेत उठाव यांना तुम्ही काय सांगा तुमच्या भाषेत? सगळ्यात पहिला गद्दार शब्द सोशल मीडियावरती वापरणारी मी आहे सकाळी 11 वाजता. त्याच्यामुळे आणि खरंच सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राची माफी मला तर खरंच मानायला पाहिजे कारण जी गद्दार लोक गेलेली आहेत त्याच्यातली अर्धी माझी नातेवाईकच आहेत आणि माझी नातेवाईक तिकडे जाऊन सुद्धा ते असं एकदम छाती ठोकपणाने सांगतात की आम्ही उठाव केला म्हणणारे कशाचा उठाव केला. प्रत्येक गद्दार धोका दिल्याच्या नंतर असंच म्हणत असतो की आम्ही उठाव केला म्हणून. तुम्हाला पक्षप्रमुखांनी मग मोठे साहेब असतील किंवा ह्या साहेबांनी असतील तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही जी काही मागितली तर ती तुम्ही म्हणजे तुम्हाला दिली. मी आणि माझ्यासारखी सगळी लोक आहेत आमच्यावरती FIR होतात आम्हाला मार पडतो आमच्यावरती शाई फेक होते सोशल मीडियावरती अश्लील पद्धतीने बोलल्या जातं. नंतर मुख्यमंत्र्याचा मुलगा माझ्या घरामध्ये बाय प्लांट करतो माझे शॉर्ट कपड्यातले फोटो व्हायरल करतो तरी आम्ही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आमच्या पक्षप्रमुखांकडून आणि आम्ही लढतोय का तर आमच्या पक्षप्रमुखांनी नेहमीच म्हटलेलं आहे की आम्ही शिवसेना त्यांची ताकद आहोत. मग जर आम्ही त्यांची ताकद आहोत तर एक ताकद दुसऱ्यांकडे कसं काय काही मागू शकतं. तरीही तुम्हाला पक्षप्रमुखांनी सगळं काही दिलं आणि तरी तुम्ही त्यांच्याच म्हणजे पाठीमध्ये खंजीर खुपसला हे अशा पद्धतीचे गेलेलं ना तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगा? खूप जास्त मराठवाड्यातले गेलेले आहेत त्याच्यामुळे थोडं आम्ही मराठवाड्याच्या लँग्वेज म्हणेल माय आता कसं होईल र तुमची तर गार खंदून फुली बघा मतदार आहे ना. सो मी ह्या अशा भाषेमध्ये त्यांना उत्तर देईल म्हणजे गार खंदून ठेवणं म्हणजे गार्डनासाठी खड्डा खंदून ठेवणं हे मराठवाड्याची लँग्वेज आहे म्हणून मी मराठवाड्याच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आणि आता तुम्ही गद्दार म्हटलात म्हणून माझा सगळ्यात मोठा म्हणजे लाडका माझा गद्दार मामा एकनाथ शिंदे मामा सोबत माझा जो बालाजी कल्याणकर मामा आहे माझी यामिनी मामी आहे यशवंत मामा आहे गद्दार संतोष बांगर माझा दादुडे आहे सगळेच जी सगळी गेलेली आहे ही सगळी तर माझ्या घरातली माणसं होती जी सगळी गेलेली. तर सगळ्यांना सांगू इच्छिते हेमंत पाटील ही सगळी माझी नातेवाईक माझ्या घरातली माणसं आहेत. तुमच्या सगळ्यांची गाड खंदून ठेवलेली आहे मराठवाड्यातल्या लोकांनी आणि समस्त महाराष्ट्राने. तर थोडंसं फुलं वगैरेची ऑर्डर मी कधी द्यायची ती तुम्ही मला नक्की सांगा. थँक्यू. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. SS मोबाईल भारतातील 5व्या क्रमांकाच्या मोबाईल रिटेल कंपनीच्या 198व्या चांदवड येथील दालनाच्या भव्य शुभारंभाचं उद्घाटन चांदवड येथील परमपूज्य महंत जयदेव पुरीजी महाराज चंद्रेश्वरगड चांदवड यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आलं असून तर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन देखील करण्यात आलं. यावेळी चांदवड येथील अनेक राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी या दुकानाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांच्या निलेश चौधरी यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. तसेच या भव्य शुभारंभ ऑफर्स SS मोबाईल शॉप मधून हजारोच्या संख्येने लाभ घेतला. यावेळी केवल अहिरे स्टेट हेड उत्तर महाराष्ट्र यांनी SS मोबाईल कंपनीच्या संदर्भात अधिक माहिती दिली. ॲडव्होकेट गुंजाळ यांनी या शॉपला भेट व शुभेच्छा दिली. SS मोबाईल मध्ये मी 1 वर्षापासून इथे येतो आहे आणि SS मोबाईलचे जे मालक आहे निलेश चौधरी यांनी अतिशय धडपडीनं हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 1 वर्षामध्ये त्यांनी चांगली प्रगती केली आणि म्हणून कंपनीनं त्यांना संपूर्ण सहकार्य केलं आणि या SS मोबाईलचं संपूर्ण सहकार्याच्या याच्यावरच निलेश चौधरी हे आज त्यांचा व्यवसाय हा उंच नेणार आहे. मी माझ्या परिवाराकडून निलेश चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला
खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा SS मोबाईलचा जो काही त्यांनी व्यवसाय त्यांची घरची पूर्ण पुंजी लावून केलेला आहे त्याला मी प्रोत्साहन देतो, माझ्याकडून शुभेच्छा देतो। चांदवड या ठिकाणी आज SS मोबाईल या शॉपचं उद्घाटन होत आहे आणि त्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी SS मोबाईलचे एक ऑफिसर मॅनेजर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत का या संदर्भामध्ये कसे मोबाईलचा इम्पॅक्ट आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल सर? नमस्कार, मी केवल अहिरे, SS मोबाईलचा नॉर्थ महाराष्ट्र हेड। सर्वप्रथम तर आज 22 तारखेला राम मंदिराचं भव्य उद्घाटन सोहळा होतोय। त्याच्या संदर्भात सर्व नागरिकांना, जे पण लोक मला ऐकतात त्यांना सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन। आज त्याच शुभ मुहूर्तावरती आपण पण चांदवड ब्रँडचा आपल्या शुभ मुहूर्तावरती उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे। तुम्ही मागे गर्दी पाहताय। SS मोबाईल हा तसा आता नाशिकच्या जनतेसाठी नवीन ब्रँड राहिलेला नाही आहे, हा आता जुना ब्रँड झालेला आहे। SS मोबाईलची संपूर्ण महाराष्ट्र ही जी SS मोबाईलची ही कंपनी आहे याचे संपूर्ण महाराष्ट्रात 235 कार्यरत आहेत स्टोर आणि SS मोबाईल ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मोबाईल रिटेल कंपनी आहे। त्याचा आज हे 198 ज्यांचं उद्घाटन होतं त्यांना आम्ही नंबर देतो, तर हे 198 स्टोर आहे जे चांदवड शहरामध्ये आज त्याचा भव्य उद्घाटन आहे। उद्घाटनाप्रसंगी आपण भरपूर साऱ्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत। 100 रुपयांचा हेडफोन हा फक्त आज इथे 10 रुपयामध्ये भेटवस्तू म्हणून दिला जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही TV विकत घ्याल आज, तर जनरली TV घेतला तर फक्त TVच मिळतो, तर TV सोबत आज एक साऊंड बार फ्री मिळणार आहे। TVची जी इफेक्टिव्ह 32 इंचची प्राइस राहणार आहे MI कंपनीची, ती 5,999 रुपये राहणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त मोबाईलवरती विशेष ऑफर्स आहेत। मोबाईल खरेदीवरती जो ॲपल कंपनीचा अल्ट्रा वॉच असतो त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब वॉच, ज्याची किंमत मार्केटमध्ये 3,999 रुपये आहे, आज कोणत्याही मोबाईल खरेदीवरती तो वॉच तुम्हाला फ्री मिळणार आहे। तर ह्याच्या व्यतिरिक्त पण आणखीन भरपूर साऱ्या ऑफर्स आहेत। सगळ्या ऑफर्स आज इथं सांगणं कठीण आहे। माझं जागर जनस्थानच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना, जागर जनस्थानच्या व्ह्युअर्सला विनंती आहे की त्यांनी एकदा येऊन चांदवडमध्ये बाजार समिती, उत्पन्न बाजार समितीच्या समोर आपलं जे दुकान आहे SS मोबाईलचं, तिथं येऊन ऑफर्स जाणून घ्याव्यात, समजून घ्याव्यात, परखून घ्याव्यात आणि त्यानंतर खरेदी करावी। धन्यवाद। त्याचप्रमाणे SS मोबाईलची आतापर्यंत 198 शाखा ओपन झालेली आहे। त्याच अनुषंगाने चांदवड या ठिकाणी सुद्धा एक शाखा ओपन झालेली आहे आणि त्या ठिकाणी आजच्या भेटवस्तू आणि काही ऑफर वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्याचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलेले आहे। जागर जनसंचालक देविदास जाधव, चांदवड। तसंच आमचा पत्ता चांदवड मनमाड रोड, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर, रेणुका कॉम्प्लेक्समध्ये SS मोबाईल। संपर्क क्रमांक 8956083298, मोबाईल क्रमांक 9922912475। निलेश चौधरी, चांदवड। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हा सोहळा सुरू असताना संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं। त्याच अनुषंगानं हा उत्सव संपूर्ण देशभर सुरू असताना नाशिकमध्ये देखील महाबली युवा प्रतिष्ठान व श्रीराम मंदिर गायत्री कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने अयोध्ये येथील सोहळ्याचा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्यासोबतच भव्य महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सातपूर येथे भव्य स्क्रीनवर या संपूर्ण श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। स्क्रीनवर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना उपस्थित नागरिकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होतं। यावेळी भक्तिभावाने प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या। ज्या क्षणाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते तो क्षण स्क्रीनवर पाहत असताना जय श्रीरामांच्या गजरात संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। महाबली युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच श्रीराम मंदिर गायत्री कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं।
यासोबतच महाप्रसादाचं देखील या ठिकाणी वाटप करण्यात आलं। या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, विक्रम नागरे, सार्थक नागरे, आरती नागरे, आशिष सुराशे, अभिजित शिंदे, शंकर काशीद, देशमुख साहेब, त्याचबरोबर मेघराज नागरे, हिरे साहेब, विशाल काकड, सुनील बडे, त्यासोबतच चव्हाण, सिद्धार्थ शिंदे, सुनील बडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। इंदिरानगर येथील शिकास फिटनेस पॉइंट तर्फे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। यावेळी प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतलाय। हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आदी सर्व धर्मांतील महिलांनी यात सहभाग घेतलाय। या कार्यक्रमाचे आयोजन शिकास फिटनेस पॉइंटच्या संचालिका शिका चंदा यांनी केलंय। इंदिरानगरच्या महाराष्ट्र बँक शाखेजवळ असलेल्या शिकास फिटनेस पॉइंट तर्फे अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यामध्ये प्रामुख्याने प्रभू श्रीराम यांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज हातात घेत तसेच डोक्यात श्रीरामाचे नाव असलेली भगवी टोपी आणि डीजेवर प्रभू श्रीरामांचे भजन गाऊन सर्वांनी अपूर्व उत्साहात प्राणप्रतिष्ठा निमित्तानं आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतलाय। प्रभू श्रीरामांच्या भक्तिमय वातावरणात शिकास फिटनेस पॉइंटमध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम साजरा करण्यात येतोय। दररोज सदृढ आरोग्याचे धडे देणारा शिकास फिटनेस पॉइंटच्या माध्यमातून आता महिलांना प्रभू श्रीरामांच्या भक्तीचे धडे दिले जात आहे। भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, आज हमारे घर का श्रीराम पधारे है, सारे भक्त के भाग खुल जाएंगे, आज श्री राम आएंगे अशा भजनाचे तसेच गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम आदी घोषणांनी इंदिरानगर येथील शिकास फिटनेस पॉइंटमध्ये मोठ्या प्रमाणात या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुम निघाला होता। यावेळी माजी नगरसेविका कोमल मेहरुलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रभु श्री रामचंद्र की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय, सीता माता की जय, सीता माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आज 22 तारीख, आपल्याला माहिती आहे की आपण मागील 500 वर्षापासून वाट बघत होतो ह्या सणाची आणि ह्या क्षणाची वाट बघताना आज आपल्या पुढे 22 तारीख 2024 मध्ये आज हा क्षण उभा राहिला आहे। अयोध्यामध्ये रामलल्लाजी विराजमान होणार आहे। तसेच 12 जानेवारीला नरेंद्र मोदीजी हे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सर्व युवांनी आणि सगळ्यांनी आपल्या जीवनातला अर्धा तास हा फिटनेसला द्यायला पाहिजे। तसंच शिका फिटनेस सेंटर जो आहे तो प्रबोधन करत असतो आणि शिखा मॅडम जे आहे त्या प्रबोधन करत असतात की आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे। जर आपण बघितलं तर आज 22 तारीख आहे, जल्लोषाने रामाची स्वागत आहे। तसंच अयोध्यामध्ये जाणं पॉसिबल नाही आहे। नरेंद्र मोदीजींनी पुकारलेलं आहे की अयोध्यात येणं सगळ्यांसाठी उचित नाही आहे। सध्या थोड्या दिवसानंतर रेल्वे पण फ्री होणार आहे, त्या रेल्वेच्या फ्री प्रवासामध्ये सगळे अयोध्यात जाऊ शकता। पण शिखा मॅडमने अयोध्या न जाता आज इथेच एक छोटीशी अयोध्या त्यांच्या शिका फिटनेस सेंटर मध्ये बनवलेली आहे। सगळे इथे छान हिंदू वेशभूषा घालून आलेले आहे, इंडियन वेशभूषा घालून आलेले आहे आणि सगळ्यांनी आज रामाचा गजार केलेला आहे आणि आज
सगळ्यांनी मला असं माहिती आहे की 22 तारीख ही नरेंद्र मोदीजींनी पुकारलेली होती. तसंच शिखा मॅडमनी सगळ्या ज्या संस्थान आहे तिथे अन्न पुरवठा देखील केलेला आहे. काही मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, त्यांचं एज्युकेशन त्या करत आहे. त्या कधीच पुढे येत नाही सोशल मीडिया मार्फत, पण आज मी त्यांना फोर्स केलाय की मॅडम तुम्ही प्लीज पुढे या आणि हे सगळं जे तुम्ही करताय ते तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे. आज क्लासमध्ये फक्त हिंदू नाही तर हिंदू, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन हे सगळे लोक आहे आणि सगळे आपल्या हिंदू धर्माचा गजर करताय. म्हणून शिखा मॅडम तुम्ही बोलवलं आणि इतकं आम्हाला प्रेरणा दिली आहे सगळ्यांना, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच शिकास फिटनेस संस्थांच्या संचालिका शिखा चंदा यांनी देखील उपस्थितांचे आभार मानले. मैं शिखा जय चंदा बस एक छोटा सा प्रयास करा है अपनी तरफ से. अपनी जितनी भी स्टूडेंट्स है, जो सारी महिला यहाँ पे मौजूद है, उनके माध्यम के द्वारा हम लोग सब अयोध्या पहुंच गए. बस थैंक यू सो मच हमारे माननीय सम्माननीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी, जिनके कारण आज हमने ये सब यहाँ पे करा है. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. मेरा एक छोटा सा फिटनेस सेंटर था, मैं एक स्वयं योग शिक्षक हूँ, जहाँ से मैंने 2 लेडीज से स्टार्ट किया था, तो आज ये यहाँ तक है. बस इनका विश्वास है जो मैं यहाँ तक पहुंची और आगे भी जाऊंगी. थैंक यू सो मच. यावेळी महिला विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय. नमस्कार, मी यशश्री राहळकर. मी शिखास फिटनेस सेंटरमध्ये गेली 6 वर्ष येते नियमित. आमच्या शिखास फिटनेस सेंटरचं वैशिष्ट्य हे आहे की इथे फक्त योगच घेतला जात नाही, तर योगासोबत बाकी सगळे जे प्रकार आहेत, जे आपली सांस्कृतिक मूल्य आहेत ती जपण्याचा प्रयत्न केला जातो. सगळे पारंपरिक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. आज सुद्धा आम्ही सगळेजण इथे जणू काही मनाने अयोध्येला पोहोचलोय अशा प्रकारे सेलिब्रेशन केलंय. सगळ्यांनी मनापासून रामरायांचं स्वागत केलंय अयोध्येत. आम्ही सगळ्या जाऊ शकत नाही, बहुतांश जणी सांसारिक स्त्रिया आहोत आम्हाला शक्य नाही हे सगळं सोडून जाणं, पण आज शिखानी आमच्यासाठी इथेच जणू काही अयोध्या आणलेली आहे. त्यासाठी तिचं खूप खूप थँक्यू आणि मॅडमचं सुद्धा खूप थँक्यू. त्यांच्यामुळे आजचा हा सगळा कार्यक्रम आम्हाला अनुभवता आला आहे. जय श्री राम. मैं इस क्लास का हिस्सा पिछले 4 साल से हूँ. शादी के बाद लड़की कभी भी मायके जाती है या ससुराल जाती है, लेकिन मेरे लिए मेरा मायका शिखास फिटनेस सेंटर ही है, सिर्फ और सिर्फ शिखा मैम की वजह से. और एक बात मैं कहना चाहूँगी, पिछले 20 सालों से मैं अयोध्या को ही बिलोंग करती हूँ. मेरी नानी का गांव है, पर पिछले 20 सालों से मैं वहाँ नहीं जा पाई हूँ. पर आज के दिन मुझे वो नॉस्टैल्जिक फीलिंग है कि आज मैं अपने नानी के पास पहुँच गई. थँक्यू शिखा मॅम फॉर. शिखास फिटनेस पॉइंटच्या माध्यमातून श्रीरामांचा जयघोष यावेळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात भगवमय वातावरण पाहायला मिळत होतं. यावेळी संपूर्ण महिला या श्रीरामांच्या जयघोषात भक्तिभावात दंगलेल्या असलेल्या पाहायला मिळाल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आज अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. 500 वर्षांचा संघर्षाचा काळ अखेर मार्गी लागलाय आणि आज श्रीराम लल्ला हे अयोध्येत पुन्हा विराजमान झाले. सर्व देशवासियांनी हेची देह एची डोळा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघत आनंद उत्सव साजरा केलाय. प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाल्यानंतर जागर जनस्थानचे मुख्य संपादक संचालक समीर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो असलेला भगवा ध्वज उभारून भगवी टोपी परिधान करून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच फटाक्यांची आतषबाजी करत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषानं आनंदाच्या वातावरणात सर्वांना एकमेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व धर्म समभावाचा आनंदमय दर्शन देखील यावेळी पाहायला मिळालं. सर्व जागर जनस्थान परिवारातील सदस्य, त्याबरोबरच स्वामी सर्व्हिसेस परिवार तसेच रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांना पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा केला गेला. यावेळी जागर जनस्थानचे मुख्य संपादक संचालक समीर चव्हाण यांनी अखंड हिंदुस्थानातील जनतेला या सुवर्ण क्षणाच्या शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले. नमस्कार, जय श्रीराम. जागर जनस्थानच्या सबंध प्रेक्षकांना राम जन्मभूमी अयोध्यात जी प्राणप्रतिष्ठा चालली आहे आज,
त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि अखंड जगातल्या हिंदूंना आज या सोहळ्याच्या पण शुभेच्छा। आणि आपल्या देशातील सगळे बांधव हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई आज सगळ्यांसाठी मोठा दिवस आहे आणि आज सगळेजण मानताय ही फार मोठी प्रभू रामचंद्राचीच आपल्याला शिकवण आहे। आणि अशा ह्या पर्वाला 500 वर्ष नाही म्हणता येणार, 496 वर्ष झाले। 528 ते 2024 म्हणजे 2028ला 500 वर्ष होतील। पण हा इतका आनंदमय क्षण आहे आणि ह्या क्षणाचा सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचा आनंद घेतला आणि घेणार आहेत लोक। त्यामुळे या सगळ्यांना शुभेच्छा। आणि प्रथमतः माननीय नरेंद्रजी मोदी यांचे पण खूप आम्ही आभार मानतो आमच्या चॅनलच्या वतीने की या संघर्षाच्या सगळ्या लोकांच्या संघर्षाला जो त्यांनी हातभार लावला। आणि विशेषतः म्हणजे मी मुस्लिम बांधवांचे पण आभार मानतो की त्यांनी राम जन्मभूमीला दुजोरा देऊन रामाचे मंदिर झालं पाहिजे असं सगळ्यांनी एकोप्याने सांगितलं, त्याच्याबद्दल त्यांना पण खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम। प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं या आनंद उत्सवात जागर जनस्थान परिवारासह स्वामी सर्व्हिसेस त्याबरोबरच रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व सदस्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। कामगारांच्या वतीनं महाआरती करण्यात आली। गेल्या 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत असल्यानं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनाच तेथे जाणं शक्य होणार नसल्यानं नाशिकच्या काळाराम मंदिर येथे सकाळी मजदूर संघाचे पदाधिकारी आणि कामगारांनी विधिवत पूजा करून महाआरती केली आहे। कामगार बांधवांनी प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर हा दुमदुमून टाकला होता। यावेळी काळाराम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला। आज संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रजी यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये आयोजित केलेला आहे। प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाही आणि त्यामुळं आपल्या आपल्या परिसरामध्ये प्रत्येकाने कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहे। नाशिक जिल्हा हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून आपण सर्वजणांना माहिती आहे। आज आम्ही इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, मजदूर संघाच्या वतीनं व सर्व कामगार बांधवांच्या वतीनं नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सकाळी 7:30 वाजता आरती त्या ठिकाणी केलेली आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्या ठिकाणी आहे। प्रभू रामचंद्रांनी जो काही मार्ग आपल्याला सर्वांना दाखवलेला आहे, जो काही वनवास त्यांना मिळाला, जे काही रामराज्य करण्याची संधी त्यांना मिळाली, त्या प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकाचा न्याय कसा त्यांना देता येईल याकरता प्रयत्न केलेले आणि म्हणून निश्चितच त्यांनी केलेलं काम, त्यांचे असलेले संस्कार किंबहुना ते आकलन करून आपण जर आपलं पुढचं आयुष्य व्यतीत जर केलं तर खऱ्या अर्थानं आजचा दिवस, आजचा उत्सव साजरा केल्यासारखा त्या ठिकाणी होईल। मी आपल्या माध्यमातून परत एकदा नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्रीराम। नाशिक रोड ISP CMPS मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, अशोक पेखळे, बबन सईद, प्रवीण बनसोडे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, सुनील नाईक, संदीप व्यवहारे, राजभाऊ लहानगे, विनोद घाडगे, प्रकाश निकम, संजय गुंजाळ, उमेश गोडसे, सुधीर पगारे, मनीष कोकाटे, मनोज सोनोने, अण्णा सोनोने, श्रीपाद काजळे आदींसह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नांदगाव तालुक्यातील जोंधडवाडी शिवारात हरणाचं पाडस मिळून आले। भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या पाडसाला येथील ग्रामस्थ दत्तू पवार यांनी पोलीस पाटील माधव काळे, विलास काळे, संजय काळे, शिवाजी काळे यांच्या ग्रामस्थांनी पकडले व दूध पाजून वनविभागाच्या ताब्यात दिले। नांदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात हरण आहेत। या हरणांसाठी राखीव क्षेत्र देखील उपलब्ध आहे। मात्र आता सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्यासाठी हरणांची भटकंती सुरू आहे। आमचे मित्र आदिवासी बांधव नाना पिंपळे हे आज सकाळी शेळ्या चरत असताना एक कुत्रा मागं लागलेला आहे आणि हे हरणाचं पिल्लू जे आहे 7 ते 8 15 दिवसाचा झालेला आहे। 15 दिवसाचं पिल्लू आहे, 8-10 दिवसाचं आहे। ते चारा वगैरे काही खात नाही, दूध पित आहे
मग आमच्या नानाभाऊ पिंपळे यांनी त्याला दूध पाजून बेशुद्ध अवस्थेत पडलं होतं. तर मग त्याला दूध पाजून त्याला सुधीवर आणलं. आम्ही त्वरित ढोले साहेब म्हणून रेंजर साहेब आहे, त्यांना फोन करून त्यांनी त्यांचे सहाय्यक पाठवले बिन्नर सरांच्या ताब्यात आम्ही हे देतो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे सुमारे 500 वर्षांचा वनवास संपून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर चाळीसगाव शर्व तालुक्यात रामनामाचा जयघोष करण्यात आला. रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्सवात सुरू असताना चाळीसगाव तालुक्यात वागळे येथे प्राचीन श्रीराम मंदिरात दिवसभर श्रीराम नावाचा जप करण्यात आलाय. प्रभू राम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांचे जिवंत देखावे या ठिकाणी सादर करून रथावर बसून त्यांची गावात मिरवणूक देखील काढण्यात आली. रात्रीच्या वेळी हजारो दिव्यांनी रोषणाई देखील यावेळी करण्यात आली होती. रामायण रचिता महर्षी वाल्मिकी हे पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी व दरोडेखोर असल्याचं सांगितलं जात आहे. गावातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी नोंदवलाय. गावातील मोठ्या प्रमाणात जोडप्यांना प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी बोलवण्यात आलं होतं. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी स्वच्छता करून हजारो दिव्यांची रोषणाई या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं. चाळीसगाव शहरातील अनेक भागात जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले. तसेच या ठिकाणी महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं. जय श्रीराम. आज रोजी वागळे येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात अयोध्येच्या प्रतिस्थापना मुहूर्ताच्या दिवशी आज आम्ही पारंपरिक पद्धतीने कालच्या दिवशी प्रभू रामचंद्रांना अभिषेक पूजन केलं. आजच्या दिवशी सुद्धा अभिषेक पूजन केलं. त्यानंतर नैवेद्यार्थी महाप्रसाद केला आणि आजच्या दिवशी पुन्हा जे लाईव्ह प्रक्षेपणाचा कार्यक्रम होता तो सर्व गावातल्या भाविक भक्तांना दाखवून त्याची माहिती गावातल्या सर्व RSSच्या कार्यकर्त्यांनी, शिक्षकांनी आणि गावातल्या सर्व वाघे ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य केलं, योगदान दिलं आणि आजचा हा कार्यक्रम शांततामय सगळ्यांच्या सहकार्याने, वाघे ग्रामस्थांच्या सहकार्याने शांततेत परिपूर्ण झाला. जय श्रीराम. जागर जनस्थानसाठी सुजिलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंचवटीत एका तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. संशयास्पद मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याचा शोध आता पोलीस घेत आहे. यासोबतच पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार पंचवटीतील दत्त चौक परिसरात एका ठिकाणी 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आलाय. या तरुणीच्या गळ्यावर निशाण असल्यानं तिची हत्याच असल्याची शंका प्राथमिक स्वरूपात वर्तवण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे हे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. याचा अहवाल आल्यानंतर या घटनेबाबत स्पष्टता येईल असं पोलिसांनी सांगितलंय. ही तरुणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रहिवासी असल्याचं तिच्या आधार कार्डवरून माहिती समोर आली आहे. ती शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत होती. पुढील तपास पंचवटी पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर पंचवटी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे सुमारे 50 वर्षांचा वनवास संपवून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडल्यानंतर सिन्नर शहर व संपूर्ण तालुक्यात रामनामाचा जयघोष करण्यात आला. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात मोठ्या उत्सवाने आनंदाने संपन्न होत असताना सिन्नर वासियांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला. संपूर्ण सिन्नर नगरी ही भव्यमय झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. रामायण काळाशी थेट संबंध असलेल्या वावी गावातील प्राचीन श्रीराम मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मंदिरांच्या समोर असलेल्या पुरातन बारावची हजारो दिव्यांनी या ठिकाणी रोषणाई देखील करण्यात आली होती. ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेल्या वावी गावात वज्रेश्वर महादेवाची 11व्या शतकातील यादवकालीन मंदिरे, या मंदिराच्या परिसरातच प्रभू श्रीरामांचे प्राचीन मंदिर असून त्यासमोरच पायऱ्यांची दगडी बांधकाम असलेली बाराव आहे. या बारावचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलाय. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या बाराव या ठिकाणी स्वच्छ करून उत्सवाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो दिव्यांची रोषणाई या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं. सिन्नर शहरातील अनेक भागात जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले होते. अयोध्येतील कार्यक्रमाचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला. शहरातील शिंपी गल्ली येथील
विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी बस स्थानक परिसरात शोभायात्रा देखील काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता व बजरंग बली यांच्या मूर्तींची ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती देखील ठेवून या मिरवणुकीमध्ये संपूर्ण सिन्नरवासियांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतल्याचं पाहायला मिळालंय। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर। नवा गंध, नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी आणि नव्या वैभवांनी आनंद शतगणित व्हावा याच आमच्या सदिच्छा। उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उपमहानगर प्रमुख तसेच केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नानाजी भोजने यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन टापरे आणि जेल रोड, नाशिक रोड फ्रेंड सर्कल।